ओके, आपण बघतोय सर्कल चॅप्टरचं कोणतं एक्सरसाइज आहे 3.2 क्वेश्चन नंबर 5. व्हेरी गुड. तुम्हाला अशी एक फिगर दिलेली आहे ज्यात तुम्हाला टचिंग पॉइंट स्पर्श बिंदू सी आणि डी दिलेले आहेत आणि त्यानंतर सेंटर जे आहेत सर्कलचे ते काय काय दिलेले आहेत ए अँड बी. ओके, then in the adjoining figure the circle with center A and B. So circle with center बोला केंद्रबिंदू कोणते जितकं बोलत राहणार तुम्हाला तितकं फ्री वाटेल तो प्रॉब्लेम. हे पण सांगतो. टच इच अदर ॲट पॉइंट E. टच इच अदर, touch each other at point E. ब्रश केलं ना सर्वांनी? बरं, पण कुठे आहे ई पॉइंट सांगा. ए बी सी डी ई. आता दाखवा ई. लहानपणी बोलले तुम्हाला की तुम्ही एका सेकंदात दाखवायचे. ही आता बघा, लाईन एल इज अ कॉमन टँजेंट विच टचेस द सर्कल. हे लाईन एल आहे म्हणजे कॉमन टँजेंट आहे. कॉमन टँजेंटचा अर्थ समजून घ्या. सामायिक स्पर्शिका म्हणजे ज्ञानेश्वर ते ह्या वर्तुळाला आणि ह्या वर्तुळाला बिंदू सी आणि डी याच्यावरून ही लाईन पण तयार आहे आणि बिंदू पण आहेत. रिस्पेक्टिव्हली फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट सी डी इफ द रेडियाई ऑफ द सर्कल्स आर 4 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर. हे आलं 4 सेंटीमीटर आणि हे आलं 6 सेंटीमीटर. आलं का लक्षात? तर काढायचं काय तुम्हाला सांगा. फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट. लेंथ ऑफ सेगमेंट सी. तर हे काढायचं. मग सृष्टीची गाडी निघाली बरोबर बरोबर. पण आम्ही ना इंजिनिअरिंगला असताना रोलर वापरायचो. रोलर तुम्ही हे वापरायला हवं. बघितले रोलर? तर बघा ते रोलरनं असं असतं की पट्टीला रोलर लावलेलं असतं आणि त्याच्याने ना पॅरल लाईन्स सर्कल वगैरे खूप छान ड्रॉ होतात. पण त्याची टेक्निक असते. मग पॅरल लाईन कशी ड्रॉ होईल बघा. इथून सरळ असे घेऊन आले हे रोल 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 आणि इथून जर अँगल तयार होईल म्हणजे हा जो अँगल आहे हाच अँगल. तर इथे कन्स्ट्रक्शन केलं आपण. हे जास्त मोठं होऊन गेलं सॉरी. तुम्हाला इतकं लक्षात ठेवायचं आहे की हे जितकं आहे तितकंच हे येणार. म्हणजे माझ्या हिशोबाने आता माझ्याकडे मी ॲप्रॉक्सिमेट असं ड्रॉ केलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य कसं आहे, जर मला सी डी एका मिनिटात ते न लिहिता एकदम काढायला सांगितलं तर मी तुम्हाला एका मिनिटात ड्रॉ करून दाखवतो. आपण तोच व्हिडिओ तयार करू. बाकीचं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. तर बघा लक्षात घ्या, ही जी बाजू आहे ही आली 6 सेंटीमीटर टोटल. तर वरची ही 4 आहे तर ही बाजू किती आली 4 सेंटीमीटर. आता हे आयत आहे. पहिले काय प्रूव्ह करायचं? आयत आहे म्हणजे रेक्टँगल आहे ते प्रूव्ह करायचं. तर हे 4 आहे तर हे 4 आलं बरोबर. आणि हे जे रेक्टँगल कसं प्रूव्ह करणार? तर ह्या ए पॉईंट वरून हे टचिंग पॉईंट हे टँजेंट तयार करतं. हे परपेंडिक्युलर आलं बरोबर. आणि हे तुमचं हे परपेंडिक्युलर आल्यामुळे हे तुम्ही काय सांगितलं आणि हे समोरच्या बाजू सारखे असल्यामुळे तुम्ही रेक्टँगल सांगितलं त्याला. आता रेक्टँगल सांगितल्यानंतर तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की टोटल 6 आहे, हे 4 आहे तर हे किती येणार? आता रेडियस दिलेले तुम्हाला. ही रेडियस किती आहे 4. ही त्रिज्या 4 तर हे 4. हे 6 हे 6 आलं लक्षात. हे 4 सेंटीमीटर हे 6 सेंटीमीटर. हे टोटल 6 होते त्याच्यातले 4 गेले हे 2 सेंटीमीटर. मग तुम्हाला जर का सी डी काढायचं तर तुम्ही ए आणि काय तुम्हाला जे नाव द्यायचं एफ देऊन दिलं. तर तुम्ही जर बघितलं सी डी काढायचे तर ए एफ सारखं काढू शकता. म्हणजे पहिले तुम्ही रेक्टँगल प्रूव्ह केलं. त्या रेक्टँगलमध्ये तुम्ही जर बघितलं तर हे आलंय 4. हे परपेंडिक्युलर शो केलं आणि तुम्ही जर ए एफ काढलं तर ऑटोमॅटिकली सी डी निघेल. पण ए एफ निघेल कसं?
तर एफ निघेल तुम्हाला ह्या ट्रायंगल. आता जर का रेक्टँगल आहे तर हे 90 डिग्री आहे, तर हे पण किती आलं, हे 90 डिग्री आलं. मग प्रत्येक ठिकाणी ट्रायंगल आलं की सुमित एकच बाबा प्रसन्न होतात. कोणते बाबा आहेत बेटा ते? पायथागोरस बाबा प्रसन्न आहे ना. मग पण मग आपल्याला हे बाजू माहिती आहे कोणती, 2 सेंटीमीटर ही काढायची आहे. तर ए आणि बी कसं काढणार, तर हे रेडियस बघा प्लीज, 4 + 6 हे टोटल किती आलं, 10 सेंटीमीटर. पण तुम्ही 10 सेंटीमीटर बघितलं, हे हायपोटेनियस म्हणजे कर्ण आलं. आणि पायथागोरस थिअरम अप्लाय केला, 10 स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर, 10 स्क्वेअर मधून ही बाजू गेली, इक्वल टू काय आलं, AF. 10 - 2 10 + 2 और 100 - 4, 100 - 4 इक्वल टू AF स्क्वेअर. AF स्क्वेअर इक्वल टू 96, AF इक्वल टू √96, AF इक्वल टू, आता 96ला कोणत्या फॉर्ममध्ये शोधायचं स्क्वेअरच्या, तर बघा 1 2 3, हा बोला 16 × 6. जर 1 2 3 बघितलं तर 2 काही कामाचं नाही, 48 येतं. 4 6 जर घेतला आपण तर 6 × 16. तर हे 16 म्हणजे काय आलं, 4√6 सेंटीमीटर. म्हणजे हे जर का 4√6 सेंटीमीटर आलं तर हे पण किती येणार, 4√6 सेंटीमीटर. म्हणजे बघा हे रेक्टँगल शो केल्यानंतर तुम्ही ही जी साईड आहे ही दाखवली 4√6 सेंटीमीटर, म्हणून हे पण आलं 4√6 सेंटीमीटर. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम समजून जाईल एवढ्याच्या, तर तुम्ही हा व्हिडिओ बघा.